आता आपण 11 फायनल अकाउंट्स हा आपला 9th चॅप्टर सुरू करणार आहोत. याचा पेज नंबर आहे 271. ओके, 11वीच्या सुरुवातीला आपण बघितलं की अकाउंट्स म्हणजे काय, त्याचं मीनिंग म्हणजे काय. अकाउंट्सच्या बेसिक ज्या काही एंट्रीज असतात त्या आपण कुठे करतो तर जर्नलमध्ये. त्यानंतर आपण बघितलं की जर्नल झाल्यानंतर आपण त्याचं लेजर पोस्टिंग करतो. लेजर पोस्टिंग, त्यानंतर सबसिडरी बुक्स आपण बघितले. हे सगळं झाल्यानंतर आपण प्रिपेअर करतो ट्रायल बॅलन्स, आणि ट्रायल बॅलन्स नंतर आपण लास्ट पार्ट जो काही प्रिपेअर करतो तो असतो फायनल अकाउंट्स. आता कुठलाही बिझनेस जरी घेतला, म्हणजे तो सिंगल प्रोप्रायटर असू देत किंवा सिंगल बिझनेसमन असू देत किंवा पार्टनरशिप असू देत, या सगळ्यांचा बेसिक एम काय असतो की प्रॉफिट मॅक्सिमायझेशन करणं. मग ॲट द एंड ऑफ द इयर, म्हणजे जे काही आपलं फायनान्शियल इयर आहे त्याच्या क्लोजिंगला आपल्या बिझनेसची एक्झॅक्ट पोझिशन काय आहे ही कळण्यासाठी आपण काय प्रिपेअर करतो तर फायनल अकाउंट्स प्रिपेअर करतो. ओके, मग प्रोप्रायटरी कन्सर्न म्हणजे सिंगल ओनर किंवा एंटरप्रेन्युअर किंवा बिझनेसमन फायनान्शियल इयर एंडिंगला म्हणजेच 31 मार्चला जे काही प्रिपेअर करतो त्याला आपण म्हणतो फायनल अकाउंट्स. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण कोणकोणता पार्ट बघणार आहे ते आपण बघूयात. सगळ्यात पहिला पार्ट आपण बघणार आहे मीनिंग, ऑब्जेक्टिव्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट्स. म्हणजे फायनल अकाउंट्सचं एक्झॅक्टली मीनिंग काय आहे, नंतर त्याचे ऑब्जेक्टिव्स का, कशासाठी आपण हे फायनल अकाउंट्स प्रिपेअर करतो ते, आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय, हे सगळं आपण हा पार्ट बघणार आहे. सेकंड पार्ट आपण बघणार आहे प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं ते आपण बघणार आहे. नंतर प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे बिझनेसमध्ये नेट प्रॉफिट झाला का नेट लॉस झाला ते आपल्याला कशावरून कळणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर केल्यानंतर. आणि सगळ्यात लास्ट इम्पॉर्टंट पार्ट प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट. बिझनेसची एक्झॅक्ट पोझिशन म्हणजे बिझनेसच्या लायबिलिटीज किती आहेत, बिझनेसच्या ॲसेट्स किती आहेत हे आपल्याला कशावरून कळतं, बॅलन्स शीटवरून. आणि बॅलन्स शीट हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकलेला असतो की बॅलन्स शीट टॅली व्हायला लागते किंवा बॅलन्स शीटमधून आपल्या बिझनेसची एक्झॅक्ट फायनान्शियल पोझिशन कळते. ह्यासोबतच आपल्याला वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट्स बघायच्या आहेत ज्या आपल्याला इयर एंडला म्हणजे 31 मार्चला कराव्या लागतात. प्रॉब्लेमच्या एंडला हे आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले असतात. तर कोणकोणत्या ॲडजस्टमेंट आपल्याला बघायला लागतात ते आपण बघूयात. या ॲडजस्टमेंटमध्ये सगळ्यात पहिली जी ॲडजस्टमेंट आहे ती आहे क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, तर कुठलीही बिझनेस असेल तर त्या बिझनेसमध्ये जे काही इयर एंडला जो न विकलेला माल असेल, बरोबर आहे, म्हणजे जे नॉन सेलेबल आयटम्स असतील ते सगळे काय असणार तुमची क्लोजिंग स्टॉक. तर त्या क्लोजिंग स्टॉकची आपल्याला ॲडजस्टमेंट करायला लागते. त्यानंतर असतं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग म्हणजे काय तर एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड. म्हणजे त्या प्रोप्रायटरनी किंवा बिझनेसमननी एक्सपेन्सेस द्यायला पाहिजे होते, करायला पाहिजे होते, पण त्याने ते केले नाहीत. फॉर एक्झाम्पल, समजा त्याचं शॉप आहे आणि त्यांनी ते रेंट बेसिसवर घेतलेलं आहे, तर त्यांनी त्या ओनरला 12 महिन्यांचं म्हणजे 1 वर्षाचं रेंट द्यायला पाहिजे. सपोज त्यांनी 10 महिन्यांचाच रेंट दिला आहे, 2 महिन्यांचा रेंट दिलाच नाही आहे, तर 2 महिन्यांचा जो काही पेएबल रेंट आहे किंवा ड्यू आहे त्यालाच आपण काय म्हणणार, आउटस्टँडिंग एक्सपेन्स किंवा आउटस्टँडिंग रेंट. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. आता ह्याच्या नावातच आहे प्रीपेड. प्रीपेड म्हणजे ॲडव्हान्समध्ये पेड केलं आहे. म्हणजे सपोज त्यांनी त्या प्रोप्रायटरनी त्याच्याकडचा कुठला तरी वर्कर आहे त्याला पुढच्या वर्षीची सॅलरी 2 महिन्यांची 3 महिन्यांची ॲडव्हान्समध्ये दिली तर आपण त्याला काय म्हणणार, प्रीपेड एक्सपेन्सेस. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन हा टॉपिक आपण अगोदर बघितलेला आहे. डेप्रिसिएशन म्हणजे काय, ज्या काही फिक्स्ड ॲसेट्स असतात त्याच्या युसेजमुळे त्याची व्हॅल्यू जी कमी होते किंवा वेअर टेअरमुळे त्याची व्हॅल्यू जी कमी होते, जे रिडक्शन होतं त्याला काय म्हणतात, डेप्रिसिएशन. आणि इयर एंडला तुमच्याकडे तुमच्या बिझनेसमध्ये ज्या काही ॲसेट्स असतील त्या सगळ्या ॲसेट्सवर आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करावंच लागतं. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे बॅड डेट्स आणि RDD. आता याच्यातलं बॅड डेट्स म्हणजे काय, तर बॅड डेट्स म्हणजे काय तर डेटर्सकडनं जी काही अमाऊंट आपल्याला रिकवर होऊच शकत नाही त्याला काय म्हणतात, बॅड डेट्स. म्हणजे सपोज डेटर्सकडनं अमाऊंट ड्यू आहेत 50,000 रुपीज फॉर एक्झाम्पल, आणि कुठल्या तरी एका डेटरकडनं आपल्याला एक 500 रुपीज रिकवर झाले नाही, म्हणजे ते पैसे आपले बुडाले, त्याला म्हणतात बॅड डेट्स. तो आपला बिझनेस एक्सपेंडिचर आहे.
त्याच प्रकारे RDD. RDD म्हणजे काय? ती पण ॲडजस्टमेंट डेटर्सशी रिलेटेडच आहे. बॅड डेट्स मायनस केल्यानंतर किंवा बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट केल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं काही डेटर्सकडनं आपल्याला पैसे मिळू शकत नाहीत, शक्यता आपल्याला वाटते, त्यासाठीची जी काही प्रोव्हिजन करायची असते त्याला म्हणतात RDD, म्हणजेच रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. त्यालाच रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स पण म्हणतात. म्हणजे RDDलाच दुसरा ऑप्शनल असा पण पार्ट केला जातो, RBDD, रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. ह्या दोन्ही ॲडजस्टमेंट ज्या आहेत ह्या डेटर्सशी रिलेटेड आहे. पुढची ॲडजस्टमेंट डिस्काउंट ऑन डेटर्स अँड डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. डिस्काउंट ऑन डेटर्स म्हणजे काय? तर डेटर्सकडनं अमाऊंट रिसीव करताना आपण जर त्यांना काही डिस्काउंट दिला किंवा त्याच्या संदर्भातली प्रोव्हिजन केली तर त्याला म्हणतात डिस्काउंट ऑन डेटर्स. हा आपल्या बिझनेसचा लॉस आहे किंवा एक्सपेंडिचर आहे. याच्या उलट डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स म्हणजे काय? तर क्रेडिटर्स म्हणजे त्यांना अमाऊंट पेएबल आहे, त्यांना अमाऊंट पेड करताना जर आपल्याला काही डिस्काउंट मिळाला तर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स हा आपला इन्कम होतो. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला क्लिअर आहे की एखादा इन्कम आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळालेला आहे. म्हणजे समजा आपण आपली जागा कोणाला तरी रेंट बेसिसवर दिली आहे आणि त्या टेनंटनी, भाडेकरूनी आपल्याला पुढच्या वर्षीचा 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा रेंट ॲडव्हान्समध्ये दिला तर तो झाला इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. नेक्स्ट ॲडजस्टमेंट ॲक्रूड इन्कम. ॲक्रूड याचाच दुसरा अर्थ होतो आउटस्टँडिंग. याचाच दुसरा अर्थ काय होतो? आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजेच इन्कम ड्यू बट नॉट रिसिव्ड. इन्कम मिळायला पाहिजे होतं पण मिळालं नाही. फॉर एक्झाम्पल आपण कुठेतरी बँकेमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेत आणि त्याच्यावरचा इंटरेस्ट ड्यू आहे, म्हणजे इंटरेस्ट आपल्याला रिसिवेबल आहे, तर तो काय झाला आपला ॲक्रूड इन्कम किंवा आउटस्टँडिंग इन्कम. नेक्स्ट गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आता कुठल्याही बिझनेसमध्ये त्यांचे जे काही प्रोडक्ट्स असतील, गुड्स असतील, ते फ्री सॅम्पल म्हणून का डिस्ट्रीब्यूट करतात? त्याचं एकमेव कारण असतं की त्यांच्या गुड्सची किंवा बिझनेसची ॲडव्हर्टाईज व्हायला पाहिजे. म्हणजेच गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल इट इज रिलेटेड टू ॲडव्हर्टिजमेंट. ह्याचे पण इफेक्ट्स आपण बघणार आहे. सेकंड लास्ट गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. आता प्रोप्रायटरनी पर्सनल यूजसाठी बिझनेसमधून काहीतरी गुड्स विड्रॉ केले तर आपण त्यालाच काय म्हणतो? ड्रॉइंग्स. त्याला आपण काय म्हणतो? ड्रॉइंग्स. ओके, ही ॲडजस्टमेंट आपण बघणार आहे. नेक्स्ट पार्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे बिझनेसने प्रोप्रायटरच्या कॅपिटलवर जे काही इंटरेस्ट पेएबल आहे, जे काही इंटरेस्ट पेएबल आहे ते ही ॲडजस्टमेंट असणार आहे. अजून एक ॲडजस्टमेंट राहिले का आपण फक्त बघूयात. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. येस, लास्ट ॲडजस्टमेंट. ही इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटलमध्ये बिझनेसनी प्रोप्रायटरच्या कॅपिटलवर इंटरेस्ट पेएबल असतं, बरोबर आहे. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्समध्ये प्रोप्रायटरनी बिझनेसमधनं जे काही गुड्स किंवा कॅश पर्सनल पर्पजसाठी विड्रॉ केलेत त्याच्यावरचं इंटरेस्ट रिसिवेबल असतं. ही एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट आहे. इथपर्यंतचा पार्ट समजला. ह्याच्या पुढचा पार्ट आपण नंतर बघूया.